स्टँडर्ड 8 जनरल सायन्स आणि आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय चॅप्टर नंबर 7 काल आपला 6 संपला मेटल्स अँड नॉन मेटल्स आज त्याचं आहे लेक्चर नंबर 1. आता मेटल्स म्हणजे काय? धातू. नॉन मेटल्स म्हणजे काय? अधातू. बरोबर आहे. हे धातू आणि अधातू आपल्याला काय करायचं? त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज काय करायच्या आपल्याला ह्या धड्यामध्ये शिकायच्या. तर पहिला आपला मुद्दा येतो फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. आता फिजिकलचा काय अर्थ होतो? भौतिक. प्रॉपर्टीज म्हणजे काय? गुणधर्म. आणि मेटल्स म्हणजे धातू. धातूचे भौतिक गुणधर्म. ठीक आहे सर, पण भौतिक गुणधर्म म्हणजे नेमकं काय? भौतिक गुणधर्म म्हणजे नेमकं काय? हा, केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे रासायनिक गुणधर्म, विविध प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स वगैरे म्हणजे रासायनिक गुणधर्म आम्हाला कळालं. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे नेमकं काय? फिजिकल प्रॉपर्टीज हे पहा, जे उघड्या डोळ्याने उघड्या कानाने तपासता येतं ते फिजिकल प्रॉपर्टीज. हे माझं वाक्य कायमस्वरूपी लक्षात राहायचं. फिजिकल म्हणजे काय? जे उघड्या डोळ्याने उघड्या कानाने म्हणजे काय किंवा स्पर्शाने वगैरे ज्या ज्या काय प्रॉपर्टीज तपासता येतात त्याला म्हणायचं फिजिकल प्रॉपर्टीज. वाटायचं ज्या प्रॉपर्टीज आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी उघड्या कानाने स्पर्शाने वगैरे सगळं तपासता येतात त्याला म्हणायचं फिजिकल प्रॉपर्टीज. ढोबळमानाची व्याख्या मारता मी तुम्हाला शास्त्र सुद्धा सांगत नाही, एक ढोबळमान आहे, त्याला म्हणायचं फिजिकल प्रॉपर्टीज. मग आता इथं पहिली फिजिकल प्रॉपर्टीज कोणती दिली आहे? फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट. आता फिजिकल स्टेट म्हणजे अवस्था. आपण कंपोजिशन ऑफ मॅटर मध्ये बघितलेलं आहे की सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस ह्या 3 फिजिकल स्टेट असतात. तर हे जे मेटल्स असतात की ऑर्डिनरी टेम्परेचरला काय आहे? ऑल मेटल्स आर सॉलिड. ऑल मेटल्स आर सॉलिड. एक आहे ऑर्डिनरी टेम्परेचर. बरं का, टेम्परेचर वाढल्यावर वितळतात, पण एका ऑर्डिनरी टेम्परेचरला काय आहे? तर ऑल मेटल्स आर सॉलिड. आणि याला एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे अपवाद. कोणता अपवाद आहे? अपवाद सुद्धा लक्षात ठेवायचे बरं का, निसर्गाने केलेले. कोणता अपवाद आहे? तर मर्क्युरी आणि गॅलियम. हे पहा, काय? मर्क्युरी म्हणजे पारा मेटल आहे बरं का. गॅलियम हे सुद्धा मेटल आहे. हे मात्र कोणत्या स्टेट मध्ये आहेत? लिक्विड स्टेट मध्ये आहेत. हो, जनरली ऑल मेटल्स आर सॉलिड. हो, ऑल मेटल्स आर सॉलिड. सगळे सॉलिड आहेत, मात्र त्याला सन्माननीय अपवाद. बट एक्सेप्शन इज mercury and gallium. They are in liquid state at ordinary temperature. सामान्य तापमानाला ते लिक्विड स्टेट मध्ये आहेत. नाहीतर कसे? सगळे असे सॉलिड स्टेट मध्ये. मेटल म्हटलं की सॉलिड, मेटल म्हटलं की सॉलिड, धातू म्हटलं की सॉलिड. पण काय ते अपवाद आहेत. जे थर्मोमीटर मध्ये वापरला आपण 7वीला मर्क्युरी आठवतो ना, तो लिक्विड स्टेट मध्ये आहे. आणि गॅलियम नावाचा आहे लिक्विड स्टेट मध्ये. त्यानंतर काय आहे? दुसरं आहे लस्टर. आता लस्टरचा मराठीमधून अर्थ होतो चकाकी, चमचमत, लस्टर. तर काय आहे? जनरली ऑल मेटल्स हॅव लस्टर. सगळ्याच मेटल्सला काय आहे? लस्टर आहे. ऑल मेटल्स हॅव लस्टर. हो, आणि आपण ज्यावेळेस
हे मेटल्स छानपैकी क्लीन करतो की नाही? हा, पितांबरीनं वगैरे कॉपर वगैरे क्लीन करतात की नाही? तांब किंवा स्टीलचे भांडे वगैरे जे आहे क्लीन करतात, मेटल पासूनच बनलेलं असतं बरं का. स्टील अलॉय ऍक्च्युली ते. आणि मात्र ज्यावेळेस आपण मेटल क्लीन करतो त्यावेळेस ते अजूनच चमकायला लागतं. बर्तन है या दर्पण. हो हो, ॲडव्हर्टाईज आहे ना. अगदी दर्पण म्हणजे अगदी आरशासारखा चेहरा दिसतो, इतके काय असतात, चमचम चमचम चमकतात. ऑल मेटल्स बरं का, जनरली ऑल मेटल्स हॅव लस्टर. काही काही मेटल्सला लस्टर नाहीये. लेड वगैरे आहेत काळे कुठे, त्यांना नाही लस्टर. पण बाकीचे जे आहेत त्यांना काय आहे? लस्टर आहे. लेड म्हणजे शिस, काळं कुठं असतं, त्याला नसते चमक. पण बाकीच्या मेटल्सला काय आहे? चमक असतेच असते. ही सुद्धा त्याची फिजिकल प्रॉपर्टी. बघा, उघड्या डोळ्याने दिसते का नाही? बघा बरं, म्हणून तुम्ही म्हटलं जे काय उघड्या डोळ्याने दिसतं ते फिजिकल. आता तिसरं काय आहे? हार्डनेस. हार्डनेस म्हणजे कठीणपणा. हो, आणि काय आहे? जनरली ऑल मेटल्स आर हार्ड. हो, जनरली ऑल मेटल्स आर हार्ड. आणि त्याला काय आहे? सगळेच हार्ड आहेत. फक्त काही काही एक्सेप्शन आहे. हो, कोण आहे एक्सेप्शन? एक्सेप्शन म्हणजे सन्माननीय अपवाद. कोण कोण आहे? तर सोडियम आणि पोटॅशियम. सोडियम आणि पोटॅशियम हे दोघं भाऊ भाऊ म्हणून वाटलंच आपल्याला. सोडियम आणि पोटॅशियम हे कसे आहेत? सॉफ्ट मेटल्स आहेत. कसे मेटल्स आहेत? सॉफ्ट. हो, इतके सॉफ्ट आहेत की आपलं हॅपी बर्थडे सारखं त्याला केक सारखं कापता येतं. त्या सोडियमला आणि पोटॅशियमला अगदी इतके ते काय आहेत? सॉफ्ट असे मेटल्स आहेत. बघा, आता समजा आपल्याला प्रश्न विचारला, नेम 2 सॉफ्ट मेटल्स, सोडियम पोटॅशियम, किंवा नेम 2 मेटल्स इन लिक्विड स्टेट, मर्क्युरी गॅलियम. बघा, शिकवताना जर लक्ष दिलं ना, अशी छोटे छोटे प्रश्नाची तयारी होऊन जाते. मोठ्याने सुद्धा होतात, त्याला काय. आता नंबर 4 आहे डक्टिलिटी. डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे याला मराठीमध्ये तन्यता म्हणतात. तन्यता म्हणजे ताणल्यात जाण्याची प्रॉपर्टी. काय आहे? तर मेटल्स कॅन बी ड्रॉन इनटू वायर. किंवा आपण काय म्हणू शकतो की मेटल्स काय करू शकतात, किंवा आपण म्हणू शकतो थिन वायर्स. थिन वायर्स कॅन बी मेड फ्रॉम मेटल्स. हो, की मेटल्स पासून काय बनवता येतात? अतिशय पातळ अशा तारा बनवता येतात. आपल्याला माहिती आहे सोन्या चांदीच्या दागिन्यामध्ये तारा आहेत. सोन्याच्या तारा, चांदीच्या तारा. आपण बाहेर बघितलं तर लाईटच्या तारा त्या ॲल्युमिनियमच्या आहेत किंवा लोखंडाच्या आहेत किंवा इतर बाकीच्या धातूच्या काय बनवता येतात? तारा बनवता येतात. आणि सगळ्यात जास्त सोन्याच्या आणि चांदीच्या तारा लांब लांब बनवता येतात, म्हणून ते महाग आहेत. तर हे जे आहे की ही जी प्रॉपर्टी आहे फक्त काय सोन्या चांदीचे नाही, कॉपर, ॲल्युमिनियम, आयर्न सगळ्याच्या मेटलचे काय बनतात? आपल्याला अशा लांब 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 तारा बनवता येतात. आणि जे मेटल्स पासून तारा बनवण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणायचं? डक्टिलिटी. काय म्हणायचं त्याला? डक्टिलिटी. काय म्हणायचं? हा म्हणा. हा, बरोबर, डक्टिलिटी. आता पुढचे फार आवडता शब्द आहे माझ्या. हा, ही एक प्रॉपर्टी आहे. हो, आवडता शब्द म्हणले मी तुम्हाला. कोणतं? मेलिएबिलिटी. मेलिएबिलिटी. मेलिएबिलिटी म्हणजे काय? वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे ते वर्धन पावतात. वर्धन पावतात म्हणजे काय? त्यांचे पत्रे बनवतात. धातूचे पत्रे आहेत की नाही? पत्रे आहेत की नाही धातूचे? आपण बघतो ना मेटल शीट्स. हो, घरावर टाकतो किंवा इतर ठिकाणी आपण त्याचा वापर करतो. अगदी तुमचे कार असू द्या, इतर व्हेकल्स असू द्या, मेटल शीट्सच असतात. किंवा दुकानाचे शटर्स वगैरे असू द्या, मेटल शीट्स असतात. ते काय तसेच निघालेत का जमिनीच्या पोटातून? नाही, जमिनीच्या पोटातून मेटल निघालं आणि त्या मेटलला काय केलं? हॅमर 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 करून त्याचे काय बनवले? पत्रे बनवले. म्हणजे ही सुद्धा काय त्याची प्रॉपर्टी आहे. हो, तर काय आहे मग मेलिएबिलिटी? वर्धनीयता म्हणजे काय आहे? तर आपण सांगू शकतो काय आहे की metals can be converted into sheets किंवा sheets म्हणजे पत्रे
can be made from metals. हो, मेटलच्या काय बनवता येतात? शीट्स बनवता येतात, पत्रे बनवता येतात. अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ मेलिएबिलिटी. बघा किती प्रॉपर्टीज झाल्या फिजिकल प्रॉपर्टी? 5. हे पहा, पहिली पुसाच्या अगोदर फिजिकल स्टेट, सगळे सॉलिड आहे, 2 लिक्विड आहेत. लस्टर चकाकी आहे, सगळ्यांनाच आहे. हार्डनेस जवळपास सगळेच हार्ड आहेत. सॉफ्ट कोण आहे? सोडियम पोटॅशियम. डक्टिलिटी म्हणजे आपल्याला त्याच्यापासून वायर बनवता येतात आणि मेलिएबिलिटी म्हणजे आपल्याला त्याच्यापासून पत्रे बनवता येतात. ह्या झाल्या 5 प्रॉपर्टीज. अजून आहे का? अजून 5 आहेत, 5. आता पुढल्या बघू प्रॉपर्टी क्रमांक 6 ते 10. आता प्रॉपर्टी क्रमांक 6. काय प्रॉपर्टी क्रमांक 6 आपल्याला? कंडक्शन ऑफ हीट. कंडक्शन ऑफ हीट. कंडक्शन म्हणजे वाहून नेणे. तर आपण आता बघा स्वयंपाकघरामध्ये हीटचा फार संबंध येतो बरं का. मुळात स्वयंपाक हा सगळा हीटवरच चालतो. हो, तुम्हाला गॅसवर हीट केलं तरच सगळा स्वयंपाक होऊ शकतो. मग ते भाजण्याची क्रिया असू द्या, तळण्याची क्रिया असू द्या, उकडण्याची क्रिया असू द्या, नाही तर शिजवण्याची क्रिया असू द्या. 4च असतात क्रिया. कोणती कोणती? भाजणं, तळणं, उकडणं, शिजवणं. हो, ह्या 4 गोष्टी म्हणजे स्वयंपाक आहे. सोपा आहे काय. पण याला सगळ्याला काय आवश्यकता आहे? कशाची आवश्यकता आहे? हीटची आवश्यकता आहे. कशाची आवश्यकता? हीट. हो, गॅसच बंद आहे. होईल का स्वयंपाक? स्वयंपाक होईल का? नाही. बरं, आता तुम्ही स्वयंपाकघरात गेला, जायचं आज, रोजच जाता, आज जायचं आणि बघायचं काय सगळे जवळपास भांडे कशाचे आहेत? मेटल्सचे. स्वयंपाकघरातले सगळे भांडे कशाचे आहेत? मेटल्सचे आहेत. कशामुळं? कारण मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. मेटल्स कॅन कंडक्ट द हीट. म्हणून सगळे स्वयंपाकघरातले भांडे कोणते? त्याला इंग्रजीमध्ये युटेन्सिल्स म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? युटेन्सिल्स. काय म्हणायचं? युटेन्सिल्स. किचन युटेन्सिल्स म्हणजे स्वयंपाकघरामधले भांडे कोणते? ते कशाचे? मेटल्सचे. कारण मेटल इट इज गुड कंडक्टर ऑफ हीट. तर मग सांगायचं की जनरली ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. मात्र काय काय त्याच्यामध्ये सुद्धा सिल्वर, ॲल्युमिनियम, कॉपर हे तर अजून काय आहेत? जास्त गुड कंडक्टर आहेत. पुढची 7वी प्रॉपर्टी आहे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपलं इलेक्ट्रिक करंट 4थ्या धड्यामध्ये आपण पाहिलेले. हो, की मेटल वायर कमी पडलं म्हणून हातभर सुतळी लावता येते का? नाही लावता येत, कारण ती सुतळी नाही कंडक्ट करत इलेक्ट्रिसिटी. मात्र जनरली ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. ऑल मेटल्स. कोणत्याही मेटलच्या तारा तुम्ही वापरू शकता. हो, सोन्याच्या नाही वापरता येत, महाग असतं. म्हणून जनरली कॉपर, ॲल्युमिनियम, आयर्न याच्या तारा वापरतात. तर काय आहे की दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. जनरली ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि याला मात्र एक्सेप्शन काय आहे? ह्या दोघांनाही, ह्या दोघांनाही एक एक्सेप्शन आहे. अपवाद आहे. अपवाद नीट लक्ष द्या बरं का. ह्या दोन्हीला ते आहे लेड नावाचा धातू. आता सांगितलं होतं मी शिसे. हो, लेड नावाचा जो धातू आहे, हा लेड नावाचा धातू इट इज नॉट गुड कंडक्टर ऑफ हीट. इट इज नॉट गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा दोन्हीचा धातू आहे, पण आगाव आहे जरा, एक्सेप्शन आहे. की काय आहे? अपवाद आहे. हे अपवाद सुद्धा आपल्याला काय करायचे होतं? लक्षात ठेवायचे होतं. आता पुढचे 8वी आहे प्रॉपर्टी, ती आहे डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे घनता. आपल्याला माहिती 7वीला शिकलो होतो आपण डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम. तर जनरली मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. हो, सगळ्या मेटलची काय असते? हाय डेन्सिटी असते. जनरली ऑल मेटल्स हॅव हाय डेन्सिटीज. त्याच्यामुळं सगळे मेटल्स जे आहेत काय आहेत? थोडेसे जड आहेत, हाय डेन्सिटीचे. पण याला सुद्धा अपवाद कोण आहे बघा. तर मात्र याला एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन मात्र मी 8वीला लक्षात ठेवा बरं का. कोण एक्सेप्शन आहे? सोडियम, पोटॅशियम, हे परत आहे. हो हो. आणि आता अजून एक त्यांचा चुलत भाऊ लिथियम.
जे आहेत हे 3 मेटल जे आहेत सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम यांना लो डेन्सिटीज आहेत. यांच्या डेन्सिटीज कशा आहेत? लो आहेत. तर पाण्यापेक्षा सुद्धा कमी आहेत. 0.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब इतक्या त्या डेन्सिटी आहेत. आणि पाण्याची डेन्सिटी 1 असते, 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. पण ह्या पाण्यापेक्षा सुद्धा कमी आहेत. जनरली पाण्याची डेन्सिटी कमी मानल्या जाते, पण ह्याच्या डेन्सिटीज ह्या मेटल्सच्या पाण्यापेक्षा सुद्धा कमी आहेत. अदरवाइज जनरली ऑल मेटल्स हॅव हाय डेन्सिटीज. त्यानंतर काय आहे यांचे एमपी म्हणजे मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट म्हणजे वितळणं. आणि बीपी म्हणजे बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट म्हणजे वाफा होणं एका टेम्परेचरला. तर मेटलचे एमपी अँड बीपी म्हणजे मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स दे आर युजली हाय. अतिशय मोठ्या टेम्परेचरला मेटलचं पाणी होतं का? होतं का मेटलचं? नाही तर काय हो, तिकडं उन्हामध्ये भांडं राहिलं स्टीलचं, लोखंडाचं, आणि त्याचं पाणीच झालं बघा. असं होतं का उन्हाळ्यात? असं होत नाही, कारण इतक्या छोट्या हिटला त्यांचं पाणी होणार नाही. ते का बरोबर आहे का? त्यांना अतिशय हाय टेम्परेचर्स लागतात. अगदी गॅसवर ठेवलं तरी त्या हिटला सुद्धा त्यांचं पाणी होत नाही. मग हे जे आहेत जनरली मेटल्स हाय एमपी म्हणजे मेल्टिंग पॉइंट, हाय बीपी म्हणजे बॉइलिंग पॉइंट्स. पण इथं सुद्धा काय आहे तर सन्मान्य अपवाद आहेच. एक्सेप्शन लक्षात ठेवा. कोण आहे एक्सेप्शन? इथं बघा आता सिम्बॉल दिले, मी थोडं सिम्बॉल्स वापरतो. एच जी. गुरुजी हे कोणता नवीनच मेटल काढला तुम्ही? नवीन नाहीये, या मर्क्युरी. हे काय आहे? मर्क्युरी आहे, मर्क्युरी. हो, इकडे दिला होता ना मर्क्युरी. मर्क्युरीचा सिम्बॉल आहे एच जी. हो, पुस्तकात दिल्यामुळे मी तुम्हाला सांगतो का जी ए. हा कोणता नवीन मेटल काढला? हा पण नवीन मेटल आहे. हा गॅलियम आहे. हे काय आहे? गॅलियम. त्याच्यानंतर एन ए. हे काय आहे? सोडियम. के पोटॅशियम. काय म्हटलं मी? एच जी मर्क्युरी, जी ए गॅलियम, एन ए सोडियम, के पोटॅशियम. हे फक्त नाव देण्याच्या ऐवजी सिम्बॉल दिले. कंटाळाला असेल त्यांना नाव द्यायचं म्हणून सिम्बॉल दिले ह्या 9व्या प्रॉपर्टीला. ज्यांचे जे आहेत मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट्स कसे तर लो आहेत. अतिशय कमी तापमानाला यांचं काय होतं? मेल्टिंग होतं आणि बॉइलिंग होतं. बघा लक्षात ठेवा बरं का. आता सोडियम, पोटॅशियम आपल्याला कुठं कुठं आले एक्सेप्शनमध्ये? थोडं रिकॉल करू. हां, सॉफ्ट मेटल्स आहेत, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर कसे आहेत? त्यांची डेन्सिटी कमी आहे, लो डेन्सिटीचे. आणि एवढं काय त्यांचं एमपीबीपी म्हणजे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट सुद्धा कमी आहे. आणि शेवटची 10वी फिजिकल प्रॉपर्टी आहे इथं लिहितो बरं का, थोडं झालं आहे सोनोरिटी. आता सोनोरिटी म्हणजे काय आहे इथं लिहितो खाली मराठीमध्ये. आवाज करणे. आवाज. हा, मेटल आवाज करतात. आवाज. आपण समजा मेटल स्ट्राईक केला, मेटलवर काही आदळलं की मेटल्स काय करतात? आवाज करतात. हो, की देवळामधल्या घंटा, शाळेच्या घंटा ह्या सगळ्या मेटलच्या असतात, कारण ते काय करतात? आवाज करतात. आवाज. की मेटल्स कॅन प्रोड्यूस द साऊंड ऑन स्ट्रायकिंग. मेटल्स कॅन प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्रायकिंग. दिस इज कॉल्ड सोनोरिटी. काय उच्चार करतात? सोनोरिटी. मेटल्स कॅन प्रोड्यूस द साऊंड. मेटल्स कॅन प्रोड्यूस द साऊंड. पण कधी? ऑन स्ट्रायकिंग. ज्यावेळेस आपण त्याच्यावर काही आदळतो किंवा तो कशावर तरी आदळतो त्यावेळेस आवाज काय होतो? तयार होतो. त्याला ही सुद्धा एक फिजिकल प्रॉपर्टी आहे. याला म्हणायचं काय आहे? सोनोरिटी. आता मेटलचे एक्झाम्पल द्या बरं. हां, पहिला हे 4 तर आहेच. मर्क्युरी, सोडियम, पोटॅशियम, लिथियम, ॲल्युमिनियम, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम. हे सगळे काय आहेत? कशाचे एक्झाम्पल्स आहेत? मेटलचे. आणि ह्या 10 काय आहेत? फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. आता हे झालं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. आता लगेच बघू फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स.
फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. नॉन मेटल्स म्हणजे अधातू आणि फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे एक ढोबळमध्ये सुरुवातीला सांगितलं जे काय उघड्या डोळ्याने उघड्या कानाने स्पर्शाने वगैरे कळतं ते फिजिकल प्रॉपर्टीज. आता बघू काय आहे. पहिलं फिजिकल स्टेट. तिकडं जसं आपण फिजिकल स्टेट बघितलं होतं तसंच इकडं सुद्धा काय आहे फिजिकल स्टेट. तर हे जे काय नॉन मेटल्स आहेत दे आर सॉलिड लिक्विड्स अँड गॅसेस. त्यांच्या तिन्ही स्टेटमध्ये सापडतात. ते सॉलिड स्टेटमध्ये पण सापडतात, लिक्विड स्टेटमध्ये पण सापडतात आणि गॅशियस स्टेटमध्ये सुद्धा सापडतात. नॉन मेटल्स हॅव फिजिकल स्टेट. It may be solid, it may be liquid, or it may be gaseous. किंवा they are in the form of gases also. The non-metals are found in all three states: solid, liquid, and gases. Solid मध्ये कोण कोण आहे तर इथं दिले CSP. काय गुरुजी CSP? C कार्बन, S सल्फर, P फॉस्फरस. हो पुस्तकात दिले असं CSP. काय आहे CSP? C कार्बन, S सल्फर, P फॉस्फरस. त्यानंतर लिक्विड इथं दिले Br2. Br2 ब्रोमीन. काय म्हणा म्हणा घरी असलं तरी ब्रोमीन. काय आहे ब्रोमीन. ब्रोमीन इज द नॉन मेटल इन द लिक्विड स्टेट. आणि गॅसेस मध्ये H2 म्हणजे हायड्रोजन. त्यानंतर N2 नायट्रोजन, O2 ऑक्सिजन. माझ्याकडून अजून एक या पुस्तकात एक्स्ट्रा Cl2 क्लोरीन. हे काय आहेत की फिजिकल स्टेट आहेत. मग काय म्हणू आपण जनरली नॉन मेटल्स आर फाउंड इन ऑल थ्री स्टेट्स: solid, liquid as well as gases. But give examples of solid non-metals. CSP, carbon, sulfur, phosphorus. Give one example of non-metal in liquid state. Br2, bromine. BrOMine. Give examples of non-metals in gaseous states. H2, hydrogen, N2, nitrogen, O2, oxygen, Cl2, chlorine. आता बघा लगेच फरकाचा मुद्दा सुद्धा आपल्याला काढता येतो बरं का. डाव्या बाजूला मेटल्स त्याच्यात प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहे. डाव्या बाजूला मेटल्स उजव्या बाजूला नॉन मेटल्स. आता नंबर 2 चं काय आहे लस्टर. लस्टर म्हणजे चकाकी. तर नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर. हो नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर. त्यांना चकाकी नसते. मेटल्स हॅव लस्टर, नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर. मात्र याच्यात सुद्धा काय आहे एक्सेप्शन. हो अपवाद आहे. कोण? डायमंड म्हणजे हिरा. हिरा कोणाचं रूप आहे? ह्या कार्बनचं एक रूप आहे हिरा. तर डायमंड आणि आयोडीन. डायमंड आणि आयोडीन नावाचे दोन नॉन मेटल्स आहेत. आयोडीनचे क्रिस्टल असतात ना का त्याचं कलर लावायचं आयोडीन वेगळं ते डिझॉल्व केलेलं असतं पाण्यामध्ये. पण हे जे काय डायमंड आणि आयोडीन आहे यांना कसं आहे चमकतात मेटल सारखं. डायमंड तर कन्फ्युजच करतो मेटल आहे का नॉन मेटल आहे, पण ते नॉन मेटल आहे. पण तो काय अगदी मेटल सारखं ते काय करतात चमकतात. पहा तिकडं आपण तिसरी प्रॉपर्टी हार्डनेस बघितली होती. हार्डनेसच्या इथं विरुद्धार्थी शब्द ब्रिटलनेस. ब्रिटलनेस तर काय असतो मराठीमध्ये अर्थ? ठिसूळपणा. बघा मेटल्स कसे आहेत हार्ड आणि हे कसे आहेत ब्रिटल आहे ठिसूळ आहे. हा खाली पडली की फुटतात. तर काय आहे तर जे आहे की सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल. हो सॉलिड म्हणजे लिक्विड आणि गॅसचा काही संबंधच येत नाही ना. सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल. अतिशय ठिसूळ असतात.
असतात, अगदी हातातून जरी खाली पडले तर त्यांचे तुकडे होतात, इतके काय असतात, ठिसूळ असतात, मेटल्स हार्ड असतात. पण याला सुद्धा अपवाद आहे. हो, कोण आहे अपवाद? एक्सेप्शन. हो, डायमंड. हा, डायमंड. अहो, मेटलला सुद्धा छिद्र पाडतो, कापतो. हा, नॉन मेटल असला म्हणून काय झालं, मेटल कापायला, मेटलला छिद्र पाडायला डायमंडचा वापर करतात. इतका तो हार्ड आहे. इट इज द हार्डेस्ट सबस्टन्स. हो, ऑन आवर प्लॅनेट. हो, आपल्या प्लॅनेटवर सगळ्यात हार्डेस्ट सबस्टन्स डायमंड आहे, दो इट इज अ नॉन मेटल. तो नॉन मेटल असला तरी हार्ड आहे. बघा, एक्सेप्शन, डायमंड कुठं भेटला होता? त्याला लस्टर होतं आणि तो हार्ड पण आहे. त्यानंतर आहे याला नो मेलेबिलिटी. याला मेलेबिलिटीची प्रॉपर्टी नसते. नॉन मेटल्स डू नॉट शो प्रॉपर्टी ऑफ मेलेबिलिटी. त्यानंतर नो डक्टिलिटी. नॉन मेटल्स डू नॉट शो द प्रॉपर्टी ऑफ डक्टिलिटी. त्याचे वायरही बनवता येत नाही, त्याचा पत्राही बनवता येत नाही. त्यानंतर नॉन मेटल्स आर काय आहेत? बॅड कंडक्टर ऑफ हीट. आणि नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हो, बॅड कंडक्टर्स आहेत ते. मेटल्स गुड कंडक्टर आहेत, नॉन मेटल्स कसे आहेत? बॅड कंडक्टर्स आहेत. पण त्याला सुद्धा एक्सेप्शन आहे. कोण एक्सेप्शन आहे? ग्रॅफाइट आहे. ग्रॅफाइट हे सुद्धा कार्बनचंच एक रूप आहे बरं का. हो, कार्बनचंच एक रूप आहे. हो, डायमंड आणि ग्रॅफाइट केमिकली एकाच जातकुळीतले आहेत. हा, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत फक्त त्यांच्या. पण हे जे ग्रॅफाइट आहे, हे ग्रॅफाइट इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपल्या घरी जे ड्रायसेल वापरतो की नाही आपण रिमोटमध्ये, घड्याळामध्ये, त्याच्यामध्ये हा ग्रॅफाइटचा रॉड वापरतात. त्याची आपण डायग्राम पण काढली होती 8वीला 4थ्या चॅप्टरमध्ये करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये, की तो ग्रॅफाइट रॉड मध्यभागी पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून आपण वापरला होता. त्यानंतर डेन्सिटी. तर नॉन मेटलच्या डेन्सिटीज कशा असतात? लो डेन्सिटीज. त्यांच्या डेन्सिटीज लो असतात. तसेच त्यांचे जे आहे दे हॅव लो बॉइलिंग पॉइंट्स अँड मेल्टिंग पॉइंट्स. आणि ते कोणताही आवाज करत नाही. दे डू नॉट हॅव सोनोरिटी. बघा, असे 10 मुद्दे. आता आपण 10 फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या कोणाच्या? मेटलच्या. 10 कोणाच्या बघितल्या? नॉन मेटलच्या. आणि अगदी तुम्ही समोरासमोर त्यांना लिहिलं तर काय होतं? काय तयार होतो? डिफरन्स तयार होतो. हो, ही एकाची फिजिकल स्टेट सगळं. आता हे 10 जे पॉईंट्स आहेत आपण समोरासमोर लिहिले की काय तयार होतात त्यांच्या? की डिस्टिंग्विश बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स डिपेंडिंग अपॉन फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीचा आधार घेऊन त्यांचं काय करता येतात आपल्याला? 10 त्याचे काय लिहिता येतात? डिफरन्स. किती? तब्बल 10 डिफरन्स आपल्याला काय करतात? लिहिता येतात. आता अजून एक छोटासा मुद्दा आहे 2 मिनिटाचा, ते आहे मेटॅलॉइड्स. काय आहे? मेटॅलॉइड्स. आता मेटॅलॉइड्स कशाला म्हणायचं? मेटॅलॉइड्स तर the elements which show intermediate properties between metals and non-metals. हे metalloids काय करतात? They show intermediate जे आहे properties between metals and non-metals. आता इंटरमिडिएट म्हणजे दोघांचे प्रॉपर्टी दाखवतात. आणि काही मेटलच्या पण दाखवतात आणि काही नॉन मेटलच्या पण दाखवतात. मग असे मेटॅलॉइड्स कोणते आहेत? तर आर्सेनिक. नीट लक्षात घ्या बरं का, ऑड मॅन आउट साठी. आर्सेनिक,
त्यानंतर आहे सिलिकॉन, त्यानंतर जे आहे जर्मेनियम, त्यानंतर आहे अँटीमोनी. हो, आर्सेनिकचा सिंबॉल AS, सिलिकॉनचा सिंबॉल SI, जर्मेनियमचा जो सिंबॉल आहे GE आणि अँटीमोनीचा आहे SB. तर हे काय आहे तर मेटॅलॉइड्स आहे. हे मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात आणि नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात, इंटरमिडिएट प्रॉपर्टीज दाखवतात. आपल्याला म्हटलं व्हॉट इज मेंट बाय मेटॅलॉइड्स ड्यू टू एक्झाम्पल्स, तर वरची व्याख्या खालचे एक्झाम्पल्स किंवा नेम टू मेटॅलॉइड्स, तर याच्यापैकी कोणतेही दोन लिहा. मग आज आपण काय काय शिकलो? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. धन्यवाद.